नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत जे शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे आणि याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया JSW स्टील लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेड reports 12% year-on-year basis growth in crude steel production for February 2025. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडने आपल्या फेब्रुवारी महिन्याचा बिझनेस डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडच्या क्रूड स्टील प्रोडक्शनमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 12%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे. चला आता बोलूया IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IRB इन्फ्रा टोल रेव्हेन्यू रायजेज 18% टू ₹529 करोड इन फेब. तर मित्रांनो, IRB इन्फ्राने आपल्या फेब्रुवारी 2025चा बिझनेस डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडच्या टोल रेव्हेन्यूमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 18%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडचा फेब्रुवारी 2025मध्ये टोल रेव्हेन्यू आला आहे 529 कोटी रुपये. चला आता बोलूया जेन्सॉल इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जेन्सॉल इंजिनिअरिंग लिमिटेड बोर्ड टू कन्सिडर स्टॉक स्प्लिट ऑन मार्च 13, 2025. तर मित्रांनो, जेन्सॉल इंजिनिअरिंग लिमिटेडने 13 मार्च 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 13 मार्च 2025ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे NMDC लिमिटेड. आणि मित्रांनो, NMDC लिमिटेडने 17 मार्च 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 17 मार्च 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकतो. चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडवर 3 अपडेट आले आहे. तर चला तीनही अपडेटला एक एक कवर करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया पहिला अपडेट. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला ईस्ट सेंट्रल रेल्वेकडून इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीमसाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे 47.5 कोटी रुपये. चला आता बघूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा दुसरा अपडेट. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला नॉर्थन रेल्वेकडून सिग्नॅलिंग वर्कसाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे 28.29 कोटी रुपये. चला आता बघूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा तिसरा अपडेट. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 12 मार्च 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 12 मार्च 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकतो. चला आता बोलूया एम्फेसिस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एम्फेसिस रिसीव ₹1164.77 करोड टॅक्स डिमांड नोटीस फ्रॉम इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. तर मित्रांनो, एम्फेसिस लिमिटेडला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून 1164.77 कोटी रुपयांची टॅक्स डिमांड नोटीस रिसीव झाली आहे. चला आता बोलूया अनिल अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अप्रूव्ज मर्जर विथ सबसिडरी रिलायन्स व्हेलोसिटी. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या बोर्डने मर्जरला
मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, या मर्जरनंतर रिलायन्स व्हेलॉसिटी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये मर्ज होऊन जाईल. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर रिन्युएबल अँड आंध्र प्रदेश साइन ₹49,000 करोड डील फॉर 7 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटसोबत ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? आंध्र प्रदेश स्टेटमध्ये 7 गिगावॅट पर्यंतचे रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टसाठी 49,000 कोटीपर्यंतचे इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.